तुम्ही पाहता एबीपी माझा. बातमी आहे पुणे विद्यापीठातल्या पेपर फुटीची. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याची घटना समोर येते. पुणे आणि वाघोली परिसरातल्या 2 कॉलेजमध्ये मेकॅनिकल आणि गणित विषयांचे पेपर फुटल्याच्या घटना घडत आहेत. त्यानंतर विद्यापीठाकडून कोथरूड आणि लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे यंदा प्रश्नपत्रिकांना वॉटरमार्क करायची सोय विद्यापीठाने केली होती. मात्र तरीही पेपर फुटीला काही आळा बसलेला नाहीये. त्यामुळे परीक्षेच्या केवळ अर्धा तास आधी विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका पाठवण्यात येतील असं नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी स्पष्ट केलंय. वॉटरमार्कचं म्हणाला त्या व्यतिरिक्त बेसिकली आपण जे ईमेलवर पेपर पाठवतो प्रत्येक केंद्राला एक कोड दिलेला आहे. त्यामुळे समजा तो जर व्हायरल झाला तर कुठल्या केंद्रावर तो पहिल्यांदा डाउनलोड झाला आणि तो आपल्याला कळू शकतं. विद्यार्थी ज्याच्याकडे सापडलं तो आहेच. कुठल्या टाईमला तो डाउनलोड केला ते कळतं आणि किती वेळेला डाउनलोड करायचा प्रयत्न केला. त्यात इनफॅक्ट आपण त्या सिस्टीमसुद्धा कम्पॅटेबल दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त जर कुठली सिस्टीम त्याने वापरली तर तेही कळतं आपल्याला. त्यामुळं आपल्या बाजूनं आपली फुल प्रूफ आपण सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. पण कॉलेज लेवलला कुठेतरी थोडीशी शिथिलता दिसती आहे. तर त्यामुळे आपण आता असा प्रयत्न करतोय की साधारणपणे तासभर आधी जो आपण पेपर त्यांना पाठवत होतो त्याच्याऐवजी 20-25 मिनिटं आधीच, जेणेकरून ह्या ज्या काही वाईट गोष्टी घडतात त्याला कुठेतरी आळा बसेल.